नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही मागे पाहताय दोनही प्लॉट सारखेच आहेत, पण दोन्ही प्लॉटच्या वाढीमध्ये फरक आहे. तुमची काही अवस्था जर अशीच असेल आणि तुम्हाला जर एक चांगली वाढ आपल्या पिकाची करायची असेल तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, मागे तुम्ही पाहताय मूग पीक आहे, परंतु पीक कोणतंही असो, मूग, सोयाबीन, उडीद, कोणतंही पीक असो, फवारणी मात्र तुम्हाला तीच करायची. तर कोणती फवारणी आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आता तुम्ही इकडं जर पाहिलं तर एकदा तुम्ही ह्या मुगाची अवस्था पहा आणि इकडे या मुगाची अवस्था पहा. तुम्हाला दोन्ही मुगामध्ये जमीन आसमानचा फरक दिसेल. एकीकडे तुम्हाला ग्रीनरी दिसेल, झाड वाढलेलं दिसेल, पानाला कॅनोपी दिसेल, तर दुसरीकडे तुम्हाला करपलेला मूग दिसेल. तर काय होतं, तर वातावरणाचे बदल, पाऊस कमी, कारण मूग जे पीक आहे हे जवळजवळ पावसावरच येतं आणि पाऊस जर मुळातच पहिल्यांदा कमी असेल तर मुगाची वाढ कमी होते. दमट वातावरण जर तयार झालं तर अशा परिस्थितीमध्ये लालसर टिपके आपल्या मुगाच्या पिकावर पाहायला मिळतात, सोयाबीनवर पाहायला मिळतात किंवा उडदावर सुद्धा पाहायला मिळतात. तर हे का होतं, तर न्यूट्रिशन कमी पडतं, कारण पाणी वेळेवर मिळत नाही आणि पाणी जर वेळेवर मिळालं नाही तर जमिनीतून जी घटक अपटेक होत असतात तर ती घटक अपटेक होत नाहीत. तर याच्यासाठी आपल्याला ताकंडीचा फवारणी करायची. ताकंडी घेताना साधारणतः 15 लिटरसाठी 200 मिली आणि 20 लिटरच्या पंपासाठी 250 मिली एवढं द्रावण तुम्हाला घ्यायचं आहे. ताकंडी कसं बनवायचं आहे आणि किती दिवस ठेवायचं आहे याच्या संपूर्ण माहितीसाठी आपला ताकंडी कसं बनवायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन तो नक्की पहा, ते बनवा आणि आपल्या पिकावर याचा नियमित वापर करा. मुगाच्या शेंगाच्या चांगल्या उत्पादनासाठी किंवा अधिक वाढ होण्यासाठी जर तुम्हाला हे वापरायचं असेल तर सर्वसाधारणतः 15 दिवसाच्या दरम्यान एक फवारणी ही असलीच पाहिजे. जर तुम्हाला पाणी देण्याची वेळ येत असेल तर पाण्यातून एकरी 5 लिटरप्रमाणे आपल्याला हे द्रावण सोडायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर ताकंडीचा वापर केला तर चांगल्या प्रमाणात तुम्हाला उत्पादन मिळेल, ग्रीनरी चांगली राहील, शेंग चांगल्या प्रमाणात निघेल आणि दाणा जो आहे हा दाणासुद्धा मोठा होईल. मग ते सोयाबीन, मूग किंवा उडीद या तिन्ही प्रकारच्या पिकांमध्ये असो, तुम्हाला रिझल्ट हा तिन्ही पिकांमध्ये मिळणार आहे. यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वॉटर सोल्युबल वापरू शकता. आता बरेच शेतकरी विचारतात की तुमचं ट्रस्टेड वॉटर सोल्युबल कोणतं आहे. तर मित्रांनो, माझं कोणतंही ट्रस्टेड वॉटर सोल्युबल नाही आहे आणि मी वॉटर सोल्युबल जास्त वापरत पण नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपली जमीन. जमिनीला जर तुम्ही व्यवस्थित जीव लावला, जमिनीची जर वाढ व्यवस्थित ठेवली किंवा जमिनीमध्ये विष जर कमी लावलं तर मात्र तुमची जमीन तुम्हाला विष देणारच नाही. म्हणजे आपल्याला विष देणं पहिलं बंद करायचं आहे. जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत या जीवाणूंना वाचवा, त्या जीवाणूंना वाढवा. जीवाणू जर वाढवले तर तुम्हाला कोणत्याही खतांची जास्त गरज ही कधीही पडणार नाही. आणि हे मी तुम्हाला आजपासूनच सांगत नाही आहे, कारण आपली जेवढे पण प्लॉट होते, ज्या प्लॉटमध्ये व्यवस्थित नांगर चालत नव्हता, तो 2 वर्षानंतर आज गांडूळसुद्धा एवढ्या प्रमाणात आहेत की साध्या हाताने जरी माती काढली तरी गांडूळ लागतात. मग ही परिस्थिती निर्माण होते आणि ही कधी होते, ज्यावेळेस तुम्ही माती जिवंत ठेवता त्यावेळेस. तर असं आपल्याला नियोजन करायचं आहे, ज्या नियोजनामधून जमिनीचा ऱ्हास होणार नाही, जमिनीला त्रास होणार नाही आणि आपल्यालासुद्धा खायला मागे पुढे पाहावं लागणार नाही. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की कोणताही भाजीपाला जर घेतला तर तो आपल्याला तोंडात ठेवावा वाटत नाही. का, तर त्याच्यावर आपल्याला माहिती की आपण कोणती कीटकनाशकं कधी वापरली आहेत. तर एकंदरीत अशा पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता. जर तुम्हाला वॉटर सोल्युबल वापरायचंच असेल तर एकतर महाधन आहे, ICL आहे, IPL आहे आणि ICL आहे आणि त्याच्यानंतर श्रीराम हे एक आहे. हे माझे थोडेसे ट्रस्टेड आहेत. जर मला गरज पडलीच तर मी हे वापरतो. याच्या पलीकडे खूप जास्त आतमध्ये जात नाही. म्हणजे वेगवेगळे ब्रँड, हे ब्रँडेड आहे, ते ब्रँडेड आहे, कधीच ब्रँडेडच्या मागं पळू नका मित्रांनो, कारण ब्रँडेड कधी डल होईल किंवा ब्रँडेड कधी त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी करेल याची काही खात्री नसते. त्यामुळे शक्यतो लोकल ब्रँडला निवडत चला, कारण लोकल ब्रँडला क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही द्यायचं असतं. त्यामुळं क्वालिटीसाठी नवीन कंपन्या ज्या आहेत या चांगलं काम करत असतात आणि माझा निवडण्याचा तोच उद्देश असतो. त्यामुळे मी कोणत्याही ब्रँडेडच्या मागं न लागता फक्त कंटेंटवर काम करतो आणि ते कंटेंटच आपल्या पिकासाठी महत्त्वाचं आहे, ना की ब्रँडेड. तुम्ही एकदा या गोष्टीवर विचार करा आणि नक्कीच आपल्या पिकांमध्ये याचा वापर करा. धन्यवाद.